साहेब या सर्व आदरणीय व्यक्तींचं मंडळातर्फे आभार। आणि यापुढे होणारा सामना ब्लू स्टार्स वर्सेस OMCC। पंचांना विनंती आहे लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे। यापुढील होणारा सामना ब्लू स्टार वर्सेस OMCC आणि OMCC या संघाची फलंदाजी आहे आणि ब्लू स्टार या संघाची क्षेत्ररक्षण। या सामन्यासाठी पंच लाभले आहेत ते संदीप तावडे व अमोल नारकर। लाइनमन कोण आहेत? लाइनमन कुठे आहेत? निलेश लाइनमन जरा। आणि लाइनमनचं काम सांभाळतात ते निलेश नेरकर। ओके, एक एक फिल्डर पाठवा दोन्ही संघाने आपापला। मॅनेजमेंट देणार नाही आम्ही। OMCC आणि ब्लू स्टार या आपला एक प्रतिनिधी पाठवा। आपला एक अतिरिक्त प्रतिनिधी सभा मंडपापाशी पाठवायचा आहे। प्लेयर लोकांची नावं व स्कोर। ब्लू स्टार आपला एक प्रतिनिधी इकडे पाठवा। स्टार्ट। पहिला चेंडू टाकत आहेत। चकलेला असा चेंडू बॅट्समन बरोबर कीपर देखील चकलेले आहेत आणि अतिरिक्त बाय या स्वरूपात एक धाव। गोलंदाजीसाठी प्रथम षटक टाकतोय तो सॅम्युअल आणि फलंदाजीसाठी OMCC संघाचे फलंदाज फैजू आणि सागर। दुसरा चेंडू घेऊन येत आहेत तो सॅम्युअल। वैयक्तिक असा दुसरा चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका गॅप मध्ये आणि अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षणाच्या मार्फत आणि 4 धावा काही ते रोखू शकले नाहीयेत। थँक्यू डीजे। तिसरा चेंडू घेऊन येत आहेत ते सॅम्युअल आणि त्यांना सामोरे जात आहेत ते सागर। याच्या आधीचा चेंडू आणि अतिशय चकवा असा चेंडू, फार उत्कृष्ट असा टप्पा आणि उसळी घेत चेंडू खांद्याच्या थोडासा खालच्या दिशेने उसळलेला आहे। फलंदाजाने काही त्याचा अंदाज घेता आलेला नाहीये आणि निर्धाव असा चेंडू टाकण्यात यश मिळालं ते सॅम्युअलना। 3 चेंडू नंतर धावसंख्या झाली आहे ती 5। OMCC या संघाची 5 धावसंख्या 3 चेंडू नंतर झाली आहे। सॅम्युअल यांचा चौथा चेंडू वैयक्तिक असा चौथा आणि स्वीपच्या दिशेने मारलेला फटका चौकार।
असेल तरी माईशी संपर्क साधा. भावेश दुसारा, भावेश दुसारा, यानंतर होणार सामना नंदादीप वर्सेस नंदादीप देवनार वर्सेस प्रिन्स 11 चेंबूर. तर चेंडू हलका सटल चेंडू, एक धाव काही रोखू शकले नाहीयेत. भावेश दुसारा माईशी संपर्क साधा. भावेश दुसारा, धाव संख्या झाली आहे ती 10. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतो तो सॅम्युअल आणि त्यांना सामोरे जात आहेत ते फैजू. सॅम्युअल यांचा शेवटचा चेंडू, उजव्या हाताने मारा करणारे गोलंदाज सॅम्युअल. रिव्हर्स स्वीपचा फटका परत एकदा आणि सरळ गेल्या क्षेत्ररक्षकांच्या हातात. एक रन काही ते रोखू शकले नाहीयेत आणि धावसंख्या वाढून पुढे जाते ती 11. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होती ती 11 OMCC या संघाची. प्रेम अक्षय मंडपाजवळ जरा. पहिल्या षटकानंतर OMCC या संघाची धावसंख्या झाली ती 11. पंचांनी सामन्याला पुढे चालना द्यायची आहे लवकरात लवकर. आपल्याला प्रथमच खूप उशीर झाला आहे. यानंतर होणारा सामना प्रिन्स 11 वर्सेस नंदादीप देवनार. दोन्ही संघ नायकांना विनंती आहे आता चालू असलेला सामना ब्ल्यू स्टार वर्सेस OMCC. OMCC या संघाची फलंदाजी एक षटकानंतर त्यांची धावसंख्या झाली आहे 11 आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय बॉलर्स नेम प्लीज अजय. ब्ल्यू स्टारसाठी दुसरा षटक घेऊन येतोय तो अजय आणि त्याला सामोरं जात आहे OMCC संघाचा फैजू. अजय यांचं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक. त्याला सामोरे जात आहेत फैजू. पहिला षटक लेगच्या दिशेने टटवलेला चेंडू हलकासा एक धाव घेऊन संघाची वाढती धावसंख्या केली आहे 12. एक षटक एक चेंडू धावसंख्या 12. दुसरा चेंडू घेऊन सज्ज अजय आणि त्यांना सामोरे जात आहेत OMCC संघाचे सागर. साईडामशी लेग स्पिन ॲक्शन आहे अजय यांची आणि संदीप तावडे यांचा स्वैर चेंडू म्हणून घोषित. अतिरिक्त धावा 1. भावेश दुसारा, भावेश दुसारा, लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 13. पुढचा चेंडू कट लागला, कॅच गेली होती यष्टीरक्षकाकडे. धावसंख्या झाली ती 14. अजय गोगले यांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत. अक्षय पारधी यांनी समालोचन कक्षाशी प्रेम यांच्याशी संपर्क साधायचा आहे. अक्षय पारधी यांनी प्रेम यांच्याशी संपर्क साधायचा आहे. 3 चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 14. पुढचा चेंडू अजय यांचा. चेंडू काही समजला नाही पहिल्यांदा यांना पण एक धाव काही रोखू शकले नाहीयेत आणि वाढती धावसंख्या झाली आहे ती 15. एक षटक 4 चेंडू आणि धावसंख्या झाली ती 15. आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतात ते अजय आणि पंचांचा इशारा वाईड स्वैर असा चेंडू. धावसंख्या एका धावेने वाढते आहे. धावसंख्या झाली आहे ती 16. एक षटक 4 चेंडू 16 धावा. 5वा चेंडू घेऊन तयार अजय. त्यांना सामोरे जात आहेत बॅट्समन. लेग स्पिन स्वरूपाचा चेंडू. बॅट्समनला काही पूर्णपणे बॅटीवर घेता आलेला नाही पण एक धाव काही ते रोखू शकले नाही आहेत आणि संघाची वाढती धावसंख्या झाली आहे 17. शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज अजय आणि त्यांना सामोरे जात आहेत ते अज्जू फैजू. पुढचा चेंडू सरळ तटवला, सरळ
क्षेत्ररक्षकाच्या हातात आउट, कॅच आउट. काय विजय यांचा वैयक्तिक असं पहिलं षटक आणि संघासाठी तिसरं षटक. 2 षटकानंतर OMCC संघाची धावसंख्या झाली ती 17. आणि पुढील चेंडू विजय यांचा फैजूसाठी लेग साईडच्या दिशेने तडवलेला चेंडू हलकाच अडवला क्षेत्ररक्षकांनी आणि 1 धावा काही ते रोखू शकले नाहीत आणि वाढती धावसंख्या झाली ती 18. आता जो बॅट्समन बॅटिंगसाठी आलाय त्याचं नाव आहे नदीम. विजय यांचा पुढचा चेंडू लेग स्पिन, अतिशय बाहेर असा टाकलेला चेंडू. या चेंडूला टर्न हा अतिशय चांगला होता. या ठिकाणी शेनवन ज्याप्रमाणे लेग स्पिन करतात तितका टर्न आपल्याला विजय यांचा पाण्यात आला. कदाचित दुसरा बॉलर असता तर हा स्क्वेअर चेंडू गेला असता, पण तो इतका टर्न झाला की तो सरळ आत आला. 2 षटक 2 चेंडू नंतर संघाची वाढती धावसंख्या झाली ती 19. पुढचा चेंडू विजय यांचा आणि चकलेले आहेत फलंदाज. 1 धाव काही रोखू शकलेले नाही आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी विजय यांची आणि संघाची वाढती धावसंख्या झाली आहे ती 20. 2 षटक 3 चेंडू नंतर 20 धावा. चौथं षटक तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येतात ते विजय आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. क्रीजच्या बाहेर चेंडू टाकल्यामुळे नो बॉल, अतिरिक्त धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झाली ती 21. 5वा पुढचा चेंडू लेग स्पिनच्या दिशेने स्वैर असा चेंडू, पण यशस्वी झाले ते बॅट्समन आउट. बॉल काउंट, रन काउंट. 4 बॉल नंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 22. 2 षटक 4 चेंडू 22 धावा. विजय यांचा 5वा चेंडू आणि नवीन फलंदाज आलाय समीर. विजय यांना सामोरा जातो तो समीर. विजय यांचा षटकातील 5वा चेंडू. संघाची धावसंख्या झाली ती 22. 5वा चेंडू विजय यांचा, अतिशय सुंदर असा टप्पा आणि सरळ बॅट्समनला चुकवत तो यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्या स्थिर. 5 चेंडू नंतर धावसंख्या स्थिर आहे ती 22 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज विजय. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न पण चुकलेले आहेत आणि पंच संदीप तावडे यांचा नो चेंडूचा इशारा. स्वैर असा चेंडू, नो चेंडू. धावसंख्येत भर, धावसंख्या वाढून होते ती 23. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू विजय यांचा. वाढती धावसंख्या 23. शेवटचा चेंडू टाकण्यास विजय सज्ज. त्यांना सामोरे जात आहेत ते समीर. आणि परत एकदा लेग स्पिन असा हा चेंडू. 1 रन घेतली समीर यांनी आणि संघाची वाढती धावसंख्या झाली ती 24. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या 24. तीन षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 24. शेवटचं षटक शिल्लक आहे.
ब्लू स्टार या संघाचं आणि OMCC या संघाने आत्तापर्यंत 3 षटकानंतर ज्या धावा बनवल्या आहेत त्या आहेत 24. शेवटचं षटक घेऊन येतात ते गोलंदाज आहेत किरीट. ब्लू स्टार संघाचा चौथा गोलंदाज किरीट. वैयक्तिक असं पहिलं षटक आणि संघाचं चौथं षटक घेऊन येतात ते किरीट. OMCC संघाची धावसंख्या झाली आहे ती 24. आतापर्यंत 8 रनाच्या सरासरीने OMCC या संघाने 24 धावा बनवल्या आहेत. बघूया आपण शेवटच्या षटकात OMCC या संघाचे फलंदाज आपली धावसंख्या 24 वरनं कुठपर्यंत नेऊन पोहोचवत आहेत आणि किरीट त्यांना कुठपर्यंत रोखतायत. वैयक्तिक असा पहिला चेंडू, संघाचा चौथ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतात ते किरीट. त्यांना सामोरे जात आहेत ते समीर. आणि चक्री स्वरूपाचा चेंडू कव्हरच्या दिशेने फटकावला समीर यांनी. 1 धावा काही ते रोखू शकलेले नाही आहेत आणि संघाची वाढती धावसंख्या झाली आहे ती 25. 3 षटक 1 चेंडू. हात फिरवून चक्री अशा स्वरूपाची ही गोलंदाजी किरीट यांची. दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज किरीट आणि त्यांना सामोरे जात आहेत ते सागर. आणि फलंदाज चकलेत पुढे जाऊन आणि अतिशय वेगाने यष्टीरक्षकाने त्यांना यष्टीचित केलेलं आहे. धावसंख्या झाली ती 25. 2 चेंडू नंतर चौथ्या षटकातील धावसंख्या होती ती 25. आपल्या षटकातील तिसरा चेंडू आणि बॅट्समन सज्ज आहे तो फारुख. किरीट यांचा तिसरा चेंडू. फारुख त्याला सज्ज. पाहूया चक्री असा चेंडू परत एकदा फसलेले आहेत ते फारुख. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आउट. चौथ्या षटकातील 3 चेंडू नंतर धावसंख्या झाली आहे ती 25. यानंतर होणारा सामना नंदादीप देवनार वर्सेस प्रिन्स 11 चेंबूर. नवीन फलंदाज आहेत फाजिल. चक्री स्वरूपाचा असा हा गोलंदाज हात फिरवून फिरकी टाकत आहे. बॉक्स क्रिकेटमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गोलंदाजाच्या शैली आपल्याला पाहण्यात येतात. त्याच्यापैकीच हा एक प्रकार चक्री. चौथा चेंडू घेऊन येत आहेत किरीट आणि बुंदा स्वरूपाचा हा चेंडू ब्लॉक होल. मराठीमध्ये बुंदा म्हणून जो चेंडू ओळखला जातो तो त्यांनी चक्री अशा स्वरूपात किरीटांनी टाकला आहे. 4 चेंडू नंतर वाढती धावसंख्या झाली आहे 26. पुढचा चेंडू घेऊन येतात ते किरीट. 5वा चेंडू किरीट यांचा आणि हा मात्र उत्कृष्टरित्या तटवलेला चेंडू कव्हरच्या दिशेने. 1 धाव मात्र काही रोखू शकले नाही आहेत. धावसंख्या वाढून 1 धावसंख्येने वाढून होते ती धावसंख्या 27. 27 धावसंख्या आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतात ते किरीट. या चेंडूवर पाहूया फलंदाज किती जास्तीत जास्त धावा जमा करू शकतील आपल्या OMCC या संघासाठी. आतापर्यंत 3 षटक 5 चेंडू आणि धावसंख्या झाली आहे ती 27. अतिशय वेगळ्या अशा शैलीचे गोलंदाज किरीट.
शेवटचा चेंडू घेऊन तयार किरीट. धावसंख्या झाली ती 27. किरीट यांचा शेवटचा चेंडू. पाहूया या शेवटच्या चेंडूवर किती धावसंख्या वाढवतायत फलंदाज. गणेश घाटे नितीन मानेना बेटा. परत एकदा गणेश घाटे नितीन मानेना बेटा. असा अडवलाय. बॅट बाउन्स ज्याला म्हणता येईल असा चेंडू. पंचांचा निर्णय. किती रन झाले या? 1 रन. वाढती धावसंख्या झाली आहे ती 28 आणि ब्लू स्टार या संघाला जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 29 या धावसंख्येची. 29. ब्लू स्टार या संघाला 29 हे कंपल्सरी चेस करावा लागणार आहे. यानंतर होणारा सामना नंदादीप देवनार वर्सेस प्रिन्स 11 चेंबूर. दोन्ही संघांनी टॉस करता इथे उपस्थित राहावे. रुपेश गावडे मंडळाचे अध्यक्ष विजय रावराणे यांनी त्यांचा टॉस सोडून घ्यावा. नंदादीप कॅप्टन, प्रिन्स 11 कॅप्टन. प्रिन्स 11च्या कॅप्टननी त्वरित माहिती संपर्क साधावा. प्रिन्स 11च्या कर्णधाराने त्वरित माहिती संपर्क साधा. प्रिन्स 11. You got the freak style. थँक्यू डीजे. आता होणारा नाणेफेकीचा सामना नंदादीप वर्सेस प्रिन्स 11 यांच्यामध्ये रुपेश गावडे व विजय रावराणे साहेब यांच्या हस्ते उडवण्यात आलेला आहे. आणि नाणेफेकीचा कौल. नाणेफेक कोण जिंकलंय? प्रिन्स 11 जिंकलेत. त्यांनी आपला निर्णय कळवायचा आहे. रवी गुले इकडे या. रवी गुले इकडे या. चालू असलेला सामना ब्लू नंदादीप, स्टार वर्सेस बॉल फ्री. OMCC. ब्लू स्टार या संघाला OMCC या संघाने 29 धावांचं लक्ष ठेवलं आहे. 28 धावा त्यांनी बनवल्या आहेत आणि जिंकण्यासाठी ब्लू स्टार संघाला 29 धावा करणं अनिवार्य असेल. 24 चेंडू 29 धावा. छोटू ही पहिली टुर्नामेंट बाहेर खेळतोय. पप्पू भरपूर टुर्नामेंट खेळलाय, त्याला माहिती आहे. रवी गुले. चालू असलेला सामना ब्लू स्टार 11 वर्सेस OMCC 11. पंच संदीप तावडे, अमोल नारकर यांनी त्वरित सामन्याला पुढे चालना द्यायची आहे. ब्लू स्टार संघाने आपले फलंदाज मैदानात पाठवले आहेत तर OMCC या संघाला विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि सामन्याला चालना द्यायची आहे. OMCC संघाचे गोलंदाज हुसेन आणि त्याला सामना करतायत ब्लू स्टार संघाचे फलंदाज आनंद. हा स्ट्राईकवर आहे आणि मंडलिक हा नॉन स्ट्राईकवर आहे. हुसेन हे OMCC संघातर्फे आपलं वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी देखील पहिलं षटक घेऊन येत आहेत ते हुसेन आणि त्याला सामोरे जात आहेत ते ब्लू स्टार संघाचे सलामवीर आनंद. हे स्ट्राईकवर आहेत. त्यांना प्रथम हुसेन यांचा सामना करतील. ते प्रथम चेंडू घेऊन येतात ते हुसेन. संघासाठी 4 षटकांमध्ये 29 धावांचं लक्ष्य आहे ब्लू स्टार संघाला. हुसेन यांचा पहिला चेंडू. प्रिन्स 11 कर्णधार. हुसेन यांचा पहिला चेंडू स्वैर असा स्वरूपाचा चेंडू. नो चेंडू. पंच संदीप तावडे यांनी नो चेंडू म्हणून घोषित केला आहे आणि त्या नो चेंडूवर फलंदाजांनी 1 धाव घेतली आहे. अशा रीतीने अतिरिक्त अशा 2 धावा धावफलकावर लागताना आपल्याला दिसत आहेत. ब्लू स्टार संघाची धावसंख्या झाली आहे 2.
हुसेन आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन सज्ज आणि त्याला सामोरे जात आहेत ते मंडलिक. हुसेन यांचा षटकातील पहिला चेंडू. लक्ष आहे ब्लू स्टार संघाला 29 धावांचा 4 षटकांमध्ये. हुसेन यांचा षटकातील पहिला चेंडू. सामोरे जात आहेत ते मंडलिक आणि फार उत्कृष्ट असा चेंडू. मंडलिक यांना काही समजायच्या आत यष्टीचा वेध घेतलाय चेंडूने आणि बोल्ड. ब्लू स्टार संघाचे पुढील फलंदाज आहेत अल्पेश. वैयक्तिक असं पहिलं षटक टाकतात ते हुसेन. आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतील ते हुसेन आणि धावसंख्या झाली आहे ती 2. एक चेंडू नंतर धावसंख्या झाली आहे ती 2 आणि हुसेन यांचा सामना करतील ते रायटी बॅट्समन अल्पेश. उजवे फलंदाज अल्पेश. हुसेन यांचा पुढचा चेंडू आणि पंचांचा इशारा आउट. वाईड स्क्वेअर. नादामध्ये ब्लू स्टार संघाने आपला एक फलंदाज गमावलेला आहे. अशा रीतीने शेवटचा चेंडू काउंट झाला. त्याच्यामुळे एक चेंडू 1 विकेट आणि 1 धाव अशी शेवटच्या चेंडूवर झाली. त्याच्यामुळे टोटल रन झालेत ते 3 धावा. 3 धावा झाल्या आहेत आणि चेंडू झालेत ते देखील 2 चेंडू. 2 चेंडू नंतर धावसंख्या झाली आहे ती 3. आताचा बॉल काउंट आहे. 2 चेंडू 3 धावा. पुढचे बॅट्समन ते अजय. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न चुकलेला आहे आणि निर्धाव असा हुसेन यांचा चेंडू. 3 चेंडू नंतर धावसंख्या झाली आहे ती 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. फार उत्कृष्ट अशी गोलंदाजी हुसेन यांची. उजव्या हाताने मारा करतात ते हुसेन आणि त्यांना सामोरे जात आहेत ते आनंद आणि विजय. आनंद सामोरे जात आहेत हुसेन यांना. चौथा चेंडू हुसेन यांचा आणि पंच संदीप तावडे यांचा स्क्वेअर चेंडू असा इशारा. वाईड बॉल. धावसंख्येत भर. धावसंख्या वाढून होते ती 4. 3 चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 4. हुसेन पुढचा चेंडू परत एकदा चकलेले आहेत रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादात. 4 चेंडू नंतर धावसंख्या झाली आहे ती 4. 4 चेंडू 4 धावा. हुसेन यांनी जर अतिरिक्त चेंडूवरती कंट्रोल केला तर त्यांची आत्तापर्यंतची गोलंदाजी ही फार चांगली झालेली आहे. 4 चेंडूमध्ये त्यांनी फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. पुढचा चेंडू हुसेन यांचा. लेग साईडच्या दिशेने तटवलेला हा चेंडू. 1 धावा काही ते रोखू शकलेले नाही आहेत. वाढती धावसंख्या झाली ती 5. 5 चेंडू नंतर धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 5. शेवटचा चेंडू हुसेन यांचा. सामोरं जात आहेत ते विजय. विजय हे अतिशय नावाजलेले असे फलंदाज आहेत. बॉक्स क्रिकेटमधले फार जुने खेळाडू म्हणून ते प्रसिद्ध आहेत. हुसेन यांचा शेवटचा चेंडू आणि त्यांना सामोरे जात आहेत ते फलंदाज विजय. सरळ दिशेने तटवण्याचा प्रयत्न पण हलकाशी बॅटीचे कड घेऊन लेग साईडच्या दिशेने गेलेला चेंडू
1 रन विजय यांना वाढून धावसंख्या झाली आहे ती 6. हुसेन यांच्या पहिल्या षटकानंतर ब्लू स्टार संघाची धावसंख्या होती ती 6. संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 23 धावांचं लक्ष्य आहे. आता 1 षटकानंतर 6 धावा झालेल्या आहेत. 18 चेंडूत 23 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या ब्लू स्टार संघाला. या सामन्याचे पंच म्हणून कामगिरी बघतायत ते संदीप तावडे, अमोल नारकर व लाईनमन म्हणून जे काम सांभाळत आहेत ते निलेश नेरकर आणि विशाल बुधवलेकर. OMCC संघाने टोटल 28 धावा केल्या होत्या आणि जिंकण्यासाठी ब्लू स्टार संघाला 29 धावांचं लक्ष ठेवलं आहे. त्या 29 धावांचा पाठलाग करताना ब्लू स्टार संघाने पहिल्या षटकाअखेर 6 धावा धावफलकावर झळकावल्या आहेत. त्यांनी आता जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. पुढचा गोलंदाज आहे OMCC संघाचा आदर्श. पाहूया आदर्श हे आपल्या नावाप्रमाणे आदर्श गोलंदाजी करतात का. OMCC संघाचे पुढील गोलंदाज आदर्श त्यांना सामोरे जात आहेत ते ब्लू स्टार संघाचे विजय. वैयक्तिक असं पहिलं षटक आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतात ते आदर्श. त्यांचा सामना करतायत विजय. पहिला चेंडू उसळी घेतलेला असा चेंडू विजय यांनी अचूकरित्या 1 रनसाठी तो ढकललेला आहे आणि धावसंख्येत वाढ होते 7. 1 षटक 1 चेंडू आणि धावसंख्या झाली ती 7. अजूनही विजयासाठी 17 चेंडूमध्ये 22 धावांचं लक्ष आहे ते ब्लू स्टार संघाकडे. आता स्ट्राईकला आहे तो आनंद, नॉन स्ट्राईकला आहे तो विजय. आदर्श याचा दुसरा चेंडू सामोरा जातोय तो आनंद आणि धावसंख्या आहे ती 7. दुसरा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू आणि फार उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, पण यष्टीचा काही वेध ते घेऊ शकलेले नाही आहेत. त्याच्यामुळे 1 धावसंख्येत भर पडते ती ब्लू स्टार संघाची आणि धावसंख्या वाढून होते ती 8. 1 षटक 2 चेंडू 8 धावा. प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक धाव होताना आपल्याला दिसत आहे. संघाची वाढती धावसंख्या झाली आहे ती 8 आणि जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांचं लक्ष आहे ते ब्लू स्टार संघासमोर. ब्लू स्टार संघाला अजूनही 21 धावा हव्या आहेत आणि तिसरा चेंडू घेऊन येतो तो आदर्श, त्याला सामोरं जातोय तो विजय. उजव्या हाताने मारा करणारा आदर्श. विजयांनी बैठक मारण्याचा प्रयत्न केला. त्या बैठक मारण्यामध्ये ते पूर्णपणे जरी यशस्वी झाले नसले तरी 1 धाव घेण्यात मात्र ते नक्कीच यशस्वी झाले आणि संघाची धावती धावसंख्या झाली आहे ती 9. 1 षटक 3 चेंडू 9 धावा. संघाला जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. पंधरा चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे ते ब्लू स्टार संघाला. वैयक्तिक अशा पहिल्या षटकातील 4था चेंडू घेऊन येतो तो आदर्श, त्याला सामोरं जातोय तो आनंद. अतिशय अटीतटीचा असा हा सामना. आदर्याचा अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडूने टप्पा पडल्याबरोबर अशी काही उसळी घेतली की फलंदाजाला तो चेंडू काही समजण्याच्या आत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावलेला होता. अशा रीतीने निर्धाव असा चेंडू आदर्शाचा पहिलं षटक आणि दुसऱ्या षटकातील 4 चेंडूनंतर धावसंख्या झाली आहे 9. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यक आहेत 20 धावा. 14 चेंडू 20 धावा. आदर्शाचा षटकातील 5वा चेंडू सामोरं जातोय तो आनंद. परत एकदा अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू आदर्श यांचा काही समजायच्या आत यष्टीरक्षकाच्या हातात. आनंद यांना टप्प्याचा अजून अंदाज आलेला नसल्यामुळे आदर्श हे चांगल्या रीतीने चेंडूला उसळी देऊन निर्धाव असा चेंडू टाकण्यामध्ये यश संपादित करीत आहेत.
उत्कृष्ट अशी गोलंदाजी आदर्श यांची. 5 चेंडूनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 9. 5 चेंडूमध्ये आत्तापर्यंत आदर्श यांनी त्यांच्या नावाला साजेसा असा खेळ केलेला आहे. आदर्शरित्या गोलंदाजी करून फक्त 5 चेंडूमध्ये 3च धावा दिल्या आहेत. त्यामुळे संघाची धावसंख्या 9 या धावसंख्येवरती स्थिरावलेली आहे. अजूनही संघाला जिंकण्यासाठी 13 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 20 धावा. आदर्श यांचा षटकातील शेवटचा चेंडू. 13 चेंडू 20 धावा सामोरा जातोय तो आनंद. परत एकदा अचूक टप्प्यावरती आदर्श यांचा चेंडू. तोच टप्पा तोच बॉल. ऍक्शन रिप्ले 3 वेळा पाहिल्यासारखे आपल्याला इथे वाटलं. सेम टप्पा सेम उचळी आणि यष्टीरक्षकाच्या हातात. कंटिन्यू 3 असे त्यांनी निर्धाव चेंडू टाकले आहेत आणि 2 षटकानंतर धावसंख्या स्थिरावली आहे ती 9 या धावसंख्येवर. अजूनही 2 षटकांमध्ये जिंकण्यासाठी ब्लू स्टार संघाला 20 धावांची आवश्यकता आहे. आपल्या संघाला परत एकदा आदर्श यांनी मॅच दुसऱ्या षटकापूर्वी ब्लू स्टार या संघाच्या बाजूने झुकलेली होती ती थोड्या प्रमाणात स्थिरावली आहे आणि 50-50 अशा प्रमाणात दोन्ही दिशांनी हा सामना आता झुकलेला आहे. 12 चेंडू आणि 20 धावा. प्रत्येक षटकात जिंकण्यासाठी ब्लू स्टार या संघाला 10 धावांची सरासरी राखणे गरजेचं आहे. 12 चेंडू 20 धावा. 20 धावा या त्यांना अनिवार्य म्हणजे कंपल्सरी अशा चेस कराव्या लागतील याची नोंद घ्यायची आहे ब्लू स्टार संघाने. थँक्यू डीजे. या संघाने आतापर्यंत MVCCने 4 षटकांमध्ये 28 धावा फटकावल्या होत्या आणि 29 धावांचं लक्ष ठेवलं होतं ते ब्लू स्टार संघासाठी. आतापर्यंत झालेल्या 2 षटकांमध्ये ब्लू स्टार या संघाने 9 धावा फटकावल्या आहेत. त्यांना उरलेल्या 2 षटकांमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. आणि गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज पुढचे गोलंदाज येत आहेत. त्यांचं नाव आहे लेफ्ट्या. चेंबूरमधील घाटल्या परिसरातील अतिशय नावाजलेले असे हे गोलंदाज लेफ्ट्या आपल्या विशिष्ट अशा गोलंदाजीच्या शैलीसाठी ते प्रसिद्ध आहेत. पाहूया लेफ्टे आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात. 12 चेंडू 20 धावा. अतिशय रंगतदार असा हा सामना प्रत्येक क्षणाला क्रीडा रसिकांची प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचवत आहे. आज सकाळपासून आपण फारच चुरशीचे आणि अटीतटीचे सामने पाहिले. त्याच्यापैकीच असा हा एक चुरशीचा सामना. 12 चेंडू 20 धावा. लेफ्टे यांचा सरळ चेंडू तटवलाय कव्हरच्या दिशेने. विजय यांनी हा चांगला कनेक्ट केला होता पण तितकीच चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे फैजू यांनी. आणि संघासाठी मात्र 1 धाव त्यांनी काही रोखू शकले नाही आहेत. 1 धावसंख्येने वाढती धावसंख्या झाली आहे 10. आवश्यक धावसंख्या 19. शिल्लक चेंडू 11. 11 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. आणि परत एकदा स्ट्राईकला आले आहेत ते आनंद. लेफ्ट्या यांचा पुढचा चेंडू स्वैर असा चेंडू. आता मात्र आनंद यांनी चेंडूचा टप्पा ओळखून चांगल्या रीतीने वेल लेफ्ट केलेला आहे. लेफ्ट यांचा वेल लेफ्ट करून आनंद यांनी अतिरिक्त अशी धाव आपल्या संघामध्ये वाढवली आहे आणि संघाची वाढती धावसंख्या झाली आहे ती 11. अजूनही जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 18 धावा. जिंकण्यासाठी आवश्यक ब्लू स्टार संघाला 18 धावा. पुढचा चेंडू लेफ्ट यांचा आणि उत्कृष्ट अशी बैठक. आता मात्र आनंद यांना सूर गवसलेला दिसत. आता आपण आनंद यांच्या बॅटिंगमधून अतिशय सुंदर अशी बैठक अशा स्वरूपाचा जो शॉट असतो ती आपण पाहिली आहे आणि धावसंख्या वाढून झाली आहे ती 15. अजूनही 14 धावांची आवश्यकता.
पुढचा चेंडू लेफ्ट हँडचा आणि आता रिव्हर्स स्वीप, चौकार. लेफ्ट्या यांचे 3 चेंडू झालेले आहेत षटकांचे. 9 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. 2 चेंडूवरती सलग 2 चौकार फटकावले ते आनंद यांनी. आपण गेल्या षटकामध्ये बघितलं आनंद यांनी कंटिन्यू 3 बॉल हे मेडन स्वरूपात खेळले होते. त्याची भरपाई म्हणून की काय त्यांनी या षटकात पुरेपूर वचपा लेफ्ट्या यांच्यावर काढलेला आहे. 2 चेंडूमध्ये सलग 2 चौकार ठोकून त्यांनी आपल्या संघाला परत एकदा मॅचमध्ये घेऊन आलेले आहेत. आणि हा सामना काही क्षणापूर्वी जो गोलंदाजीच्या बाजूने झुकत होता तो परत एकदा फलंदाजीच्या बाजूने. शेवटचे 3 चेंडू माफ करा 3 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडूमध्ये 10 धावा आवश्यक आहे त्या ब्लू स्टार संघाला. 9 चेंडू 10 धावा. पुढचा चेंडू लेफ्ट हँडचा परत एकदा रिव्हर्स स्वीप मारलेला आहे. 1 धाव काही रोखू शकलेले नाहीयेत. धावसंख्या वाढून होते ती 20. शेवटचे 2 चेंडू लेफ्ट हँडचे. 8 चेंडूमध्ये आवश्यक रन 9. किंचितचा असा सामना हा फलंदाजीच्या दिशेने झुकवला आहे आनंद यांनी. थोडंसं महागडं असं षटक लेफ्ट यांचं. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येत आहेत ते लेफ्ट्या आणि त्यांना सामोरे जातात ते विजय. जिंकण्यासाठी 8 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू लेफ्ट यांचा अचूक टप्प्याचा चेंडू. 1 रन मात्र काही ते रोखू शकलेले नाही आहेत. विजय यांनी पटकन लेगच्या दिशेने तटकावून 1 धाव घेतलेली आहे आणि वाढती धावसंख्या झाली आहे ती 21. संघाला अजूनही जिंकण्यासाठी 7 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 8 धावा. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतात ते लेफ्ट्या. 7 चेंडू 8 धावा. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 12 धावा दिल्या आहेत ते लेफ्ट्या यांनी. शेवटचा चेंडू घेऊन येतात त्यांना सामोरे जातात ते आनंद. शेवटचा चेंडू चकलेले आहेत आनंद आणि निर्धाव असा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. आणि शेवटचं षटक आणि 8 धावा. फारच अटीतटीचा सामना. शेवटचं षटक 8 धावांची आवश्यकता आहे ती ब्लू स्टार संघाला. शेवटचा षटक 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यक धावसंख्या हवी आहे ती 8. आणि 8 ही धावा त्यांना अनिवार्य अशा स्वरूपात बनवायच्या आहेत. त्यांना कंपल्सरी असा चेस करावा लागणार आहे. मैदानात आत्तापर्यंत तळ ठोकून उभे आहेत ते ब्लू स्टार संघाचे फलंदाज विजय आणि त्यांच्यासमोर फलंदाजीसाठी उभे आहेत ते आनंद. यापूर्वी आपण पाहिलं पहिल्या षटकात 6 धावा आल्या होत्या. दुसरा षटक खूपच चांगला आदर्श यांनी टाकून 3 धावा देत आपल्या संघाला परत एकदा सामन्यात परत आणलं होतं. पण त्यानंतर तिसरा षटक मात्र थोडंसं महाग असं लेफ्ट यांचं आणि परत एकदा तो सामना थोडाफार फरकाने ब्लू स्टार या संघाकडे झुकलाय. एका षटकात कधी फलंदाजीच्या दिशेने तर कधी गोलंदाजीच्या दिशेने असा हा सामना झुकत असलेला आपण पाहिला आहे. आता शेवटचं षटक शिल्लक असताना आवश्यक आहे ती धावसंख्या 8. पाहू आपण या संघाला फलंदाजीने विजय 8 धावा मिळवून देतात का गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या जोरावर त्यांना 8 धावा करण्यापासून रोखून शकतात. अतिशय अटीतटीचा असा हा सामना. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचली आहे. काय होणार? ब्लू स्टार 8 धावा करू शकतात का MCC त्यांना 8 धावाच्या आधी रोखू शकतात? आपल्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते गोलंदाज नदीम. शेवटचं षटक नदीम यांचं. 6 चेंडू 8 धावा. नदीम यांचा पहिला चेंडू आणि पुढे सरसावत मारला विजय यांनी. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे फैजू यांनी आतापर्यंत आपण पाहिलं ऑफच्या दिशेने पण चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. आता लेग साईडला आले आहेत आणि तिकडे ते चांगले अडवत आहेत. मात्र फैजू 1 धाव काही रोखू शकले नाही आहेत आणि संघाची धावसंख्या 1 धावेने वाढली आहे. आता आवश्यक ती धावसंख्या 7 रन्स हवे आहेत. 22 धावा झाल्या आहेत. 5 चेंडू आणि 7 धावा.
5 चेंडूमध्ये 7 धावा हव्या आहेत त्या ब्लू स्टार संघाला. आणि परत एकदा स्ट्राईकवर आहेत ते आनंद. नदीम यांचा पुढचा चेंडू, दुसरा चेंडू, त्याला सामोरे जात आहेत ते आनंद. जुबेर काजी यांनी रवींद्र घुले यांच्याशी संपर्क साधायचा आहे समालोचन कक्षापाशी. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत ते नदीम, त्याला सामोरे जातात ते आनंद. पुढचा चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू पुढे सरसावट टटकावला लेगच्या दिशेने. लेफ्ट यांनी अचूकरित्या तो अडवलेला आहे. 1 रन काय त्यांनी रोखू शकले नाहीत. 1 धावसंख्येने धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जाते ती 23. पुढच्या एका चेंडूवरती 4 धावांमध्ये आवश्यक रन आहेत 6. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 23. शेवटचे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी ब्लू स्टार संघाला हवे आहेत त्या 6 धावा. प्रत्येक चेंडू गणित, प्रत्येक धावा गणित समीकरण बदलत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल. नदीम यांनी आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 धावा देऊन सामन्यामध्ये रंग भरला आहे. शेवटच्या 4 चेंडूमध्ये आवश्यक धावसंख्या आहे ती 6. नदीमला सामोरा जातो तो विजय. आणि फार अचूक टप्प्याचा चेंडू, यष्टीरक्षाला काही तो पकडता आला नाहीये आणि स्वैर असा चेंडू म्हणून घोषित केलाय पंच संदीप तावडे यांनी. आणि या स्वैर चेंडूवर तर अतिरिक्त धाव घेतली आहे विजय यांनी. अशा रीतीने 2 अतिरिक्त धावा जमा झाल्या आहेत त्या ब्लू स्टार या संघाच्या नावावर आणि अशा रीतीने त्यांची धावसंख्या झाली आहे ती 25. आता शेवटच्या 4 चेंडूवरती 4 धावा हव्या आहेत त्या ब्लू स्टार संघाला. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी टाकत असलेल्या नदीम यांनी या तिसऱ्या चेंडूवर काहीसे त्यांचं नियंत्रण चुकलं आणि थोडीशी लाईन बिघडल्यामुळे तो चेंडू लेग साईडला गेल्यावर स्वैर चेंडू असा घोषित केला पंच तावडे यांनी. आणि त्या स्वैर चेंडूवर तर तत्परतेने 1 धाव घेतली ती विजय यांनी. आता शेवटच्या 4 चेंडूवरती रन शिल्लक राहिले आहेत ते 4 आणि नदीम यांना सामोरा जातोय तो आनंद. पाहूया 4 चेंडूवरती काय होतं. शेवटचे 4 चेंडू 4 धावा. तिसरा चेंडू लेग ह्या दिशेने तटकावलाय. लेफ्ट याने तो हळच पटकला. 1 धाव मात्र काही ते लेफ्ट रोखू शकले नाहीत. 3 चेंडू आणि 3 धावा शिल्लक आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ते 26 वरती. कंपल्सरी 3 चेंडूवरती ब्लू स्टार या संघाला 3 धावा बनवायच्या आहेत. फलंदाजीसाठी अजूनही विजय आणि आनंद तळ ठोकून उभे आहेत. नदीम यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी टाकली आहे. फक्त त्यांचा एक लेगच्या दिशेने एक असा थोडासा लाईन अँड लेन बिघडल्यामुळे स्वैराचा चेंडू. पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. आपल्याला या ठिकाणी पहिलाच खूप विलंब झाला आहे. अजून आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. नदीम यांचा शेवटच्या षटकातील चौथा चेंडू 3 चेंडूवरती ब्लू स्टार संघाला पाहिजे आहेत त्या 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. अजूनही एखादा निर्धाव चेंडू सामना गोलंदाजीच्या दिशेने झुकवू शकतो तर एखादा अतिरिक्त चेंडू फलंदाजीच्या दिशेने. जर फलंदाजाने चौकार मांडला तर प्रश्नच संपला. पाहूया पुढील 3 चेंडूवरती काय होतंय. नदीम यांचा षटकातील चौथा चेंडू आणि आवश्यक ती धावसंख्या 3. 3 चेंडू 3 धावा. सामोरा जातो तो विजय. गोलंदाज आहे तो नदीम. उजव्या हाताने मारा करणारा गोलंदाज नदीम. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. फारच अटीतटीचा हा सामना. 3 चेंडूमध्ये 3 धावा. सामोरा जातोय विजय. गोलंदाज आहे तो नदीम. नदीम यांचा उजव्या हाताने मारा करत आखूट टप्प्याचा चेंडू आणि फसलेले आहेत विजय. विजय यांना हा चेंडू काही समजला नाहीये. चेंडूचा टप्पा पडल्यावर चेंडूने अचानकपणे जो काही टर्न घेतला तो चेंडूची लाईन आणि लेंथ विजय यांना न समजल्यामुळे तो चेंडू पटकन यष्टीरक्षकाच्या हातात गेला. निर्धाव असा स्वरूपाचा चेंडू आणि आता अतिशय असा रोमहर्षक असा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 चेंडूमध्ये आवश्यक आहे त्या 3 धावा. संघाची धावसंख्या झाली ती 26. नदीम यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 1 चेंडू अतिरिक्त वगळता नदीम यांनी आतापर्यंत 4 चेंडू हा फारच चांगल्या रीतीने टाकले आहेत. तर शेवटच्या 2 चेंडूवरती ब्लू स्टार संघाला आवश्यक धावसंख्या आहे ती 3. प्रत्येक चेंडू गणित उत्कंठा शिगेला पोहोचत आहे. कोण जिंकणार, ब्लू स्टार की
OMCCला 2 चेंडू शिल्लक, ब्लू स्टारला 3 धावा शिल्लक. पुढचा चेंडू नदीम यांचा असतं, पुढे येऊन मारायचा प्रयत्न आणि पंचांचा निर्णय, स्वैर असा चेंडू वाईड. फारच उत्कंठा वाढवणारा असा सामना, प्रेक्षकांची उत्कंठा अतिशय शिगेला पोहोचवणारा असा सामना. एक चेंडू स्वैर तर एक चेंडू निर्धाव. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे ती ब्लू स्टार संघाला. पाहूया पुढे काय होत आहे. नदीम यांचा पुढचा चेंडू, 5वा चेंडू, त्याला सामोरं जात आहे ते विजय. काय होणार, विजय 2 धावा घेऊ शकतात का नदीम 2 निर्धाव चेंडू टाकू शकतात? पुढच्या 2 चेंडूवर आपल्याला कळेल. 5वा चेंडू घेऊन नदीम पुढे टाकलाय, विजयाने पुढे जायचा मारायचा प्रयत्न आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. टप्पा हा क्रीजच्या खाली आपटल्यामुळे 1 धाव अतिशय आरामात विजय यांनी घेतली. आता शेवटच्या चेंडूवरती कंपल्सरी 1 धाव हवी आहे ती ब्लू स्टार संघाला. 1 चेंडू आणि शेवटचा 1 रन कंपल्सरी असेल, याची नोंद घ्यायची ब्लू स्टार संघाने. हा जर चेंडू निर्धाव टाकला तर गोलंदाज नदीम यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल, आणि शेवटचा चेंडूवर जर शेवटचा धाव घेतली तर आनंद यांनी आतापर्यंत जो तळ ठोकून ठेवलाय तर त्यांचं ते कार्य सफल झालं असं ठरेल. तर बघूया हा सामना कोण जिंकतोय. 1 चेंडू 1 धावा कंपल्सरी. जर निर्धाव टाकला तर हा सामना OMCC हा संघ जिंकू शकतो, आणि जर 1 धाव घेतली तर तोच सामना ब्लू स्टार संघ जिंकू शकतो. या सामन्यामध्ये काहीही होऊ शकते मित्रांनो. या शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर प्रेक्षकांना विनंती करण्यात येते, समालोचन कक्षाच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी थोडंसं बाजूला सरकायचं आहे. आपलं यूट्यूबवर शूटिंग चालू आहे. कृपा करून फलंदाज आणि गोलंदाज हे छायाचित्रणात आले पाहिजेत, याची खबरदारी प्रत्येक खेळाडूने घेणं हे आपलं कर्तव्य त्यांनी समजायचं आहे. धन्यवाद. सुजाण असे प्रेक्षक आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत, तरी सर्व प्रेक्षकांचं कौतुक करायला तेवढं कमी आहे. शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती सामना कुटाच्या बाजूने फिरणार. 1 चेंडू आणि 1 धावा जिंकण्यासाठी अतिशय चक्रव्यूह पद्धतीने असं क्षेत्ररक्षण राहतायत ते नदीम यांनी आतापर्यंत फार सुरेख गोलंदाजी केली आहे. 2 स्वैर चेंडू टाकून सुद्धा त्यांनी या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना खेचून आणलाय. 29 धावांचं लक्ष्य होतं ते ब्लू स्टार संघाला. त्यांनी आतापर्यंत 28 धावा केल्यात. शेवटचा चेंडू, शेवटची धाव. काय होणार, ब्लू स्टार की OMCC? पाहूया. शेवटचा चेंडू नदीनं पुढे मार्गावर आणि हा तटवलेला उत्कृष्ट फलंदाजी आणि पंचांचा निर्णय आउट, आणि हा संघ अतिशय अटीतटीने थांबला. शेवटच्या षटकात रनआउट झाल्यामुळे OMCC हा संघ जिंकलेला आहे.